नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत 4 गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा. एकदा भगवान बुद्ध भग्न दिवशी भेसकवला वनातील सुसुमार पर्वतावरील मृग उपवनात राहत होते. राजकुमार बोधीचा पद्म नामक प्रासाद त्यावेळी नुकताच तयार झाला होता, पण त्यात श्रमण ब्राह्मणांची किंवा दुसऱ्या कोणाचे वास्तव्य झाले नव्हते. राजकुमाराने संकीक पुत्त नामक ब्राह्मणाला सांगितले, तथागतांकडे जा, माझ्यातर्फे त्यांना अभिवादन कर, त्यांचे कुशल वृत्त विचार आणि भिक्खू संघासहित त्यांना माझे भोजनाचे आमंत्रण दे. निमंत्रण भगवान बुद्धांना दिले गेले. मौनाद्वारे त्यांनी मान्यता दर्शवली आणि हे वृत्त राजकुमाराला निवेदन केले गेले. रात्र झाल्यावर राजकुमाराने आपल्या पद्म नावाच्या प्रासादात उत्तम भोजन सिद्ध केले आणि प्रासादाच्या पायऱ्यावर शुभ्र वस्त्र आच्छादित करून सर्व सिद्धता झाल्याचे वर्तमान भगवान बुद्धास कळविण्यास त्या तरुण ब्राह्मणास सांगितले. तसे केल्यावर लवकरच तथागत चिवर परिधान करून भिक्षापात्र हातात घेऊन प्रासादापाशी आले. तिथे दरवाजापाशी राजकुमार त्यांची प्रतीक्षा करीत उभा होता. तथागत येताना पाहून राजकुमार त्यांना सामोरे गेला आणि अभिवादन करून त्यांच्या परिवारासह प्रासादाकडे परतला. पायऱ्यांच्या पायथ्याशी तथागत निस्तब्धपणे उभे राहिले. राजकुमार बोलला, तथागतांनी बिछायतीवर पदार्पण करण्याची कृपा करावी. कृपा करून तथागतांनी माझ्या विनंतीप्रमाणे करावे, म्हणजे ते मला चिरकाल हितावह होईल. पण तथागत निस्तब्धपणे उभे राहिले. पुन्हा एकदा राजकुमाराने त्यांना विनंती केली आणि तरी तथागत स्तब्धच उभे राहिले. तिसऱ्यांदा त्याने विनंती केली आणि मग तथागतांनी आनंदाकडे दृष्टिक्षेप टाकला. अडचण काय होती ते आनंद समजला आणि त्याने पायऱ्यावरचे आच्छादन गुंडाळून काढून ठेवावे असे त्याने सांगितले. आपल्या अनुयायांचा विचार करता तथागत त्या वस्त्रावर पाय ठेवतील असे शक्य नव्हते. राजकुमाराने ते वस्त्राच्छादन गुंडाळून ठेवण्याची आज्ञा केली व प्रासादाच्या वरच्या मजल्यावर आसनाची सिद्धता करण्यास सांगितले. तथागत भिक्खू संघासहित पायऱ्या चढून वर गेले आणि त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर स्थानापन्न झाले. राजकुमाराने आपण स्वतः तथागत आणि भिक्खू संघास येथेच भोजन वाढले. तथागतांचे भोजन समाप्त झाल्यावर राजकुमार बोधी एका बाजूस आसनावर बसला आणि त्यांना म्हणाला, भगवान, मला वाटते की सुखद साधनांनी नव्हे तर अप्रिय साधनांनीच खरं कल्याण प्राप्त केलं पाहिजे. तथागत म्हणाले, राजकुमारा, फार पूर्वी जेव्हा मला संबोधी प्राप्त झाली नव्हती तेव्हा तुझ्यासारखेच माझे मत होते. त्यावेळी मी अगदी तरुण होतो. माझे केस काळेभोर आणि भरदार होते आणि तारुण्याच्या ऐन बहारात माता पित्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या दुःख शोकाला न जुमानता मी केस व दाढी कापून पित्त वस्त्र धारण करून संसाराचा त्याग करून गृहहीन संसार पत्करला. सत्यान्वेषण करण्यासाठी आणि अनुपम शांतीचा मार्ग शोधण्यासाठी मी संन्यास स्वीकारला होता. पण आता माझे मन निराळे झाले आहे. जर एखाद्याला धम्म समजला तर सर्व दुःखाचा नाश कसा करावा हे त्याला समजेल. राजकुमार बोलला, किती अद्भुत हा धम्म, किती अद्भुत ह्या धम्माचे स्पष्टीकरण, हा समजण्यास किती सुलभ. तेव्हा तरुण ब्राह्मण संकीक पुत्त राजकुमाराला म्हणाला, राजकुमार, आपण हे मान्य केलेत खरे, पण आपण बुद्ध, धम्म आणि संघ यांचा आश्रय ग्रहण करण्याची तयारी दर्शवली नाही. असे म्हणू नकोस मित्रा, असे म्हणू नकोस. राजकुमार बोलला, कारण मी माझ्या मातेकडून असे ऐकले आहे की ज्यावेळी भगवान बुद्ध कौसंबीच्या घोसीतारामात राहत होते त्यावेळी गर्भवती अवस्थेत ती त्यांच्याकडे गेली व त्यांना अभिवादन करून त्यांच्याजवळ एका बाजूस बसली. ती त्यांना म्हणाली की, पुत्र अथवा कन्या, जो काही गर्भ माझ्या उदरात ह्या क्षणी आहे तो आजाद गर्भ बुद्ध, धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारित आहे. भगवान बुद्धांनी अनुग्रह करून त्या गर्भाला याव जीव आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकारावे. आणखीन एकदा भगवान बुद्ध ह्या
भग्ग देशातच सुमार पर्वतावरील भेस कलावनात राहत होते. माझ्या ताईने मला त्यावेळी तथागतांकडे नेले आणि त्यांच्या समोर उभी राहून ती म्हणाली, हा राजकुमार बोधी बुद्ध, धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारित आहे आणि आता मी स्वतः तिसऱ्या वेळी आश्रय स्वीकारित आहे आणि तथागतांना विनंती करत आहे की मला यावजीव उपासक म्हणून त्यांनी स्वीकृत करून घ्यावे. 5. केनियाचे स्वागत. आपण येथे सेल नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो 3 वेदात पारंगत होता. तसेच व्याख्यानासहित कर्मकांडाचा पंडित, शब्दशास्त्र व व्युत्पत्तीशास्त्राचा तज्ज्ञ व 5वी विद्या जो इतिहास त्यात निष्णात होता. तो व्याकरण जाणत असे. कुटकशास्त्र तसेच महापुरुषांची लक्षणे ओळखणे ह्यातही तज्ज्ञ होता. त्याच्यापाशी 300 तरुण ब्राह्मण होते ज्यांना वेद मंत्र शिकवित असे. केनिया नावाचा अग्निपूजक ब्राह्मण ह्या सेलाचा अनुयायी होता. आपल्या 300 शिष्यासह सेल त्याच्याकडे गेला. त्यावेळी तिथे अग्निपूजक निरनिराळ्या उपकर्मात व्यग्र होते व स्वतः केनिये मेजवानीची खास व्यवस्था करण्यात गुंतला होता. ते पाहताच ब्राह्मण केनियेला म्हणाला, सर्व काय चालले आहे? ही विवाह भोजनाची तयारी आहे की यज्ञाची सिद्धता? मगध नरेश बिंबिसार सपरिवार उदयिक भोजनास येणार आहेत की काय? सेल, ही विवाह भोजनाची तयारी नाही किंवा राजाच्या मेजवानीचीही नाही, पण मी एक मोठा यज्ञ आयोजिला आहे. कारण श्रमण गौतम आपल्या भिक्षाटन यात्रेत 1250 भिक्खूसह आपण येथे आले आहेत. श्रमण गौतमाच्या बाबतीत अशी कीर्ती प्रसूत आहे की ते सम्यक संबुद्ध आहेत. त्यांनाच भिक्खू संघासह मी उदयिक भोजनास निमंत्रित केले आहे. जी ही मेजवानीची सिद्धता दिसते ती त्यांच्यासाठी आहे. सेल म्हणाला, केनिय, तू त्यांना सम्यक संबुद्ध असे संबोधिलेस काय? होय, केनिय बोलला. केनिय, तू खरोखरच असे म्हणालास? होय, मी तसे म्हणालो. 6. राजा प्रसेनजीतची स्तुती. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीत अनाथपिंडिकाच्या जेतवनारामात राहत होते. त्यावेळी कौशल नरेश प्रसेनजीत एका लुटूपुटूच्या युद्धात विजय मिळवून आपला हेतू साध्य करून परतला होता. उद्यानाजवळ पोहोचल्यावर तो तिथे वळला. तिथपर्यंत रथ जाऊ शकत होता तिथपर्यंत रथातून जाऊन नंतर तो पुढे पायाने उद्यानात चालत गेला. त्यावेळी काही भिक्खू खुल्या हवेत शतपावली करीत होते. कौशल नरेश प्रसेनजीत त्या भिक्खूकडे गेला आणि म्हणाला, भंते, ह्या समयी अरहंत सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध कोणत्या स्थळी आहेत? मी त्यांचे दर्शन घेऊ इच्छितो. महाराज, त्यांचा निवास पलीकडे आहे. दरवाजा बंद आहे. आपण न घाबरता शांतपणे तिकडे जा. होरांड्यात प्रवेश करा, खाकरल्यासारखे करा व दरवाजाची कडी वाजवा. तथागत दरवाजा उघडतील. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा प्रसेनजीत त्या निवासात गेला, खाकरला व त्याने दरवाजाची कडी वाजवली. तथागतांनी दार उघडले. मग प्रसेनजीतने निवासात प्रवेश केला आणि तथागतांना त्याने शिरसाष्टांग वंदन केले. त्यांच्या पदकमलाचे चुंबन घेतले व हाताने ते स्पर्श केले आणि आपल्या आगमनाची सूचना दिली. भगवान, मी कौशल नरेश प्रसेनजीत आलो आहे. भगवान बुद्धांनी विचारले, पण महाराज, ह्या देहात असे काय वैशिष्ट्य आहे की आपण इतक्या गाढ मानवतेने ह्या देहास भावपूर्ण वंदन करीत आहात? यापुढे आपण पाहणार आहोत निकटवर्ती यांच्या भेटी. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.